साताऱ्यामध्ये काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झंझावाती मेळावा घेतला। जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीवरून आमदार महेश शिंदेंशी झालेल्या वादाची किनार या मेळाव्याला होती। शंभूराज देसाईंनी घडलेल्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत, त्यावरती योग्य वेळी बोलेल। साताऱ्यातली जनता ही स्थानिक पातळीवरती घडलं ते सहन करणार नाही, मैं किसी को छोड़ता नहीं असा इशारा देखील शिंदेंनी दिलाय। जिल्हा परिषद अध्यक्ष कोणीही झाला तरी लोकांच्या मनातला अध्यक्ष हा शिवसेनेचाच आहे, असं देखील ते या मेळाव्यात म्हणाले। आता 15 जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचे निवडून आले, 30 पंचायत समितीचे सदस्य आले, नगराध्यक्ष आले, नगरसेवक किती आहे? 39 नगरसेवक आहेत। आणि तुम्हाला मी सांगतो, मगाशी तुम्ही खंत व्यक्त केली, जिल्हा परिषद अध्यक्ष कोणी झाला असला तरी लोकांच्या मनातला जिल्हा परिषद अध्यक्ष हा शिवसेनेचाच आहे। याच भूमीने आता शिवसेनेला भक्कम साथ देण्याचा निर्णय घेतलाय, म्हणून मी इथं आलोय तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यायला। कार्यकर्त्यांच्या मागे उभा राहणारा नेता, अरे मी तर कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय, मुख्यमंत्री असताना देखील कार्यकर्ता म्हणून काम केलं। त्यामुळे जेव्हा कार्यकर्ता अडचणीत असतो, कार्यकर्त्यावर संकट येतं, कार्यकर्ता अपमानित होतो, त्यावेळेस माझ्यातला शिवसैनिक जागृत होतो। आणि मग कार्यकर्ता जागृत झाल्यानंतर आपल्याला माहित आहे, बाळासाहेबांनी अन्यायाविरुद्ध लढायला शिकवलंय, अन्यायाविरुद्ध पेटून उठायला शिकवलंय। मला याचा आनंद आहे की तुम्ही सर्वजण आज एवढ्या मोठ्या संख्येने आलात आणि या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक इतिहास घडवला। जे काय झालं ते शंभूराजांनी मगाशी सांगितलेलं, जे काय झालं ते राजकारण खालच्या पातळीवरचं झालं, खालच्या दर्जावरचं झालं। हे साताऱ्यातली भूमी, साताऱ्यातली जनता सहन करणार नाही। पहले तो मैं किसी को छेड़ता नहीं, लेकिन किसी ने छेड़ा तो मैं उसको छोड़ता नहीं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।